खेळाडू इथे उपस्थित नाहीत. एक्स्ट्रा खेळाडू बीके स्पोर्ट्स. चला गोलंदाजी मॅच स्टार्ट. पंच गोलंदाजी मार्कवर बघितलं. साहिल सारखे एक नवी मुंबई मधील दिघा विभागातील एक नावाजलेला गोलंदाज. पुन्हा एकदा काय क्लास शॉट म्हणता येईल पद्दूच्या बॅटमध्ये. पुन्हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. कालच्या दिवसामध्ये मला वाटतं कुठे पद्दूला बॅटिंग आपले हात खोलता आले नाही. ते आज मला वाटतं त्याचे इरादे स्पष्ट आहेत. पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार मारला. दुसऱ्या चेंडूवर त्या पद्धतीचा बॅक टू बॅक दुसरा चौकार. आणि चौकार गुणाला मारतो तो साहिल सारख्या चांगल्या गोलंदाजाला. कालच्या दिवसामध्ये साहिलने चांगली गोलंदाजी केली होती. एका षटकामध्ये फक्त 4 धावा दिले होते. कालच्या दिवसामध्ये धावसंख्या झाले 2 चेंडूमागे धावसंख्या झाली ती 8. आणि सर्व प्रेक्षकांना क्रिकेट रसिकांना नक्कीच कळवण्यात येते की आपल्या ग्राउंडच्या बाजूला एक खमखमीत वडापावची सोय आपल्यासाठी फ्री नाही पण पैसे देऊन घ्यायचे. पण वडापावची चव चांगली, पाण्याची सोय. आपल्याला नक्कीच भूक लागली असेल, नाश्ता करायचा असेल तर नक्कीच आपण त्या वडापावचा स्वाद घ्यायचा आहे. जाऊया मॅच मध्ये. पहिला 2 चेंडूवर आपले इरादे स्पष्ट केलेत नक्कीच बीके स्पोर्ट्सने. आणि बाद होतोय. कोण बाद होत? पद्दू बाद होऊन परततोय. पहिल्या 2 चेंडूवर सलग 2 चौकार मारले. तिसऱ्या चेंडूवर साहिलने नक्कीच आपला अनुभव पणाला लावला. का आपण आयकॉन खेळाडू आहे आणि का आपण या ऐरोली दिघा विभागामध्ये नावाजलेला खेळाडू आहे, का गोलंदाज आहे हे दाखवण्याचा प्रयत्न नक्की साहिल सारखेने केलाय. नक्कीच प्रेक्षकांसाठी खुश खबर असेल तर तुम्ही डायरेक्ट झेल घेतला प्रेक्षकांनी तर 100-200 रुपयाचं पारितोषिक असणार आहेत. प्रेक्षकांसाठी नक्कीच खुश खबर आहे. प्लेसमेंट केला. काय टर्न होता. मिडलला बॉल टाकला होता. थोडासा तो वळवला. कमबॅक केलं साहिलने. 4 चेंडू मागे धावसंख्या झाली ती 9 धावा. पुन्हा एकदा त्या सर्व लेग टर्न बघायला भेटला या वेळेला. नक्कीच दोन्ही टर्न करताना दिसतात आपल्याला साहिल सारखे. पहिल्या चेंडूवर बघितलं तर ऑफ ब्रेक मारला होता. ह्या चेंडूवर लेग ब्रेक आणि 1 टू गो असेल. या षटकातला 1 टू गो असेल आणि चान्स होता पण सत्याने कुठेतरी मिक्स केलाय चान्स. आणि एका षटकामध्ये धावसंख्या झाली ती 10. बॅटिंग मार्कवर बघितलं तर प्रशांत मामा या नावाने जो खेळाडू ओळखला जातो कित्येक पुरस्कार त्याचे अष्टपैलू कामगिरी नक्कीच प्रशांतच्या नावाने असते. मामा या नावाने त्यांना नक्कीच नावाजले जाते. ऐरोली असेल, दिघा असेल, घनसोली असेल. एक चांगलं क्रिकेट यादव नगरचं नाव जर कुठल्या खेळाडूने या नवी मुंबईमध्ये क्रिकेट म्हणून नेलं असेल तर नक्कीच ते प्रशांतच्या नावावर, मामाच्या नावावर नक्कीच घेतलं जातं. कारण की उत्कृष्ट गोलंदाज असो, उत्कृष्ट फलंदाज असो, असे कित्येक पुरस्कार प्रशांतच्या नावावर आहेत आणि त्या स्वरूपाची फलंदाजी आज आपल्या संघासाठी केली जाईल. पंचांनी नकारात्मक चेंडू दिलाय. पंच म्हणून भूमिका कालच्या दिवसामध्ये अभिजित दादा पार पडत होते, शैलेश दादा पार पडत होते. चांगलं एक समजदारीचं क्रिकेट प्रशांतच्या माध्यमातून नक्की स्कोर झालाय. आशु भाई की तरफ से 1 विकेट आप लेते गोलंदाज तो आपको 500 रुपए का इनाम यहाँ पे लागू है. आपके पूरे ओवर में आप 1 विकेट लेते तो आपको 500 रुपए का इनाम यहाँ पे आशु भाई की तरफ से. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पंचांनी हात वर केले आणि 501 रुपयाचं पारितोषिक पुन्हा एकदा सर्वांसाठी असेल. पुन्हा एकदा डिक्लेअर सुरू एक समजदारीचं क्रिकेट प्रशांतच्या माध्यमातून आपलं क्रिकेट पूर्ण पणाला लावतात.
यादव नगरसाठी कित्येक वेळा खेळताना आपण बघतोय, इतर विभागामध्ये आज स्वतःच्या विभागासाठी खेळताना बघतोय, बीके स्पोर्ट्ससाठी खेळताना बघतोय. स्टेजच्या ऑफच्या दिशेने फटकवलेला चेंडू, चांगलं शतक रक्षण म्हणता येईल तिथं दीपक याच्या माध्यमातून. धावसंख्या झाली ते 16 पुन्हा एकदा डिक्लेअर स्वरूपात पंचांनी डिक्लेअर घोषित केले. धावसंख्या देखील बरोबर होते. धावसंख्येचं समीकरण पोहोचते 17 धावांवर. 5 चेंडू 1 to go असेल या षटकामधील. या बॉलवर जर विकेट घेतलं तर नक्कीच पुन्हा आपल्याला एक ऑफर असेल 200 रुपयाचं. विशाल की तरफ से बाबू ने 2 बॉल 2 चौकर मारा तो आपको 500 रुपये का इनाम है. पुन्हा एकदा पंचांनी नकारात्मक 9+1 बाबू को ऑफर है. यहाँ पे सलग 2 बार 2 चौकर मारते आप तो आपको तो बावजूद बाद 2 ओवर के बाद स्कोर हुआ है 19. बीके स्पोर्ट की तरफ से एक अच्छी फलंदाजी देखने को मिली है. यहाँ पे भीमकांती मित्रमंडळ आयोजित BKCL 2025 पर्व 3. एक चांगलं आयोजन. आजच्या दिवसामध्ये फायनलचा दिवस असेल, आयोजनामध्ये कुठे कमी नाही. ज्या प्रकारचं स्पर्धेला आयोजन पाहिजे त्या प्रकारचं आयोजन नक्कीच या स्पर्धेमध्ये बघायला भेटते. म्हणून तर ही स्पर्धा एक नामांकन स्पर्धा म्हणून ओळखली जाते. या स्पर्धेचा उल्लेख नक्कीच नवी मुंबईमध्ये घेतला जातो. लीग स्पर्धा असेल, यादवनगर मर्यादित असेल तरी 12 संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत आणि 12 संघाचे ओनरचे नक्कीच 12 ओनर आणि आयकॉन म्हणून 12 जे खेळाडू घेतलेत तेही एक नावाजलेले खेळाडू आहेत. स्टेजच्या दिशेने पटकवलेला होता चेंडू. क्षेत्ररक्षणाचं कुठेतरी मिस फिल्डिंग म्हणता येईल. प्रशांत सारखा फलंदाजीची तुम्हाला झेल घेणं गरजेचं आहे. जेवढ्या लवकर प्रशांत सारख्या फलंदाजाला तुम्ही बाद कराल तेवढं मॅच मध्ये इन मध्ये असाल तुम्ही नक्कीच. चांगलं समजदारीचं क्रिकेट. दीपकने चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. धावसंख्या देखील बरोबर. धावसंख्या पोहोचते ती 21 धावा झाले धाव फलकावर. पुन्हा एकदा नकारात्मक चेंडू. प्रयत्न होतो बनवायचा. पंचांनी हात वर केलेत. वाईट +1 म्हणून आता नक्कीच. हॅलो हॅलो मागचे युवा नेते आमचे निलेश दादा पोटभरे यांचं आगमन झालेलं आहे. विनंती असेल त्यांना आपण स्थानबंद व्हायचे. निलेश दादा आले म्हणजे 3 बॉल 501 रुपयाचं पारितोषिक. कालच्या दिवसामध्ये आगळेवेगळे त्यांचं पारितोषिक होतं. 3 चेंडू सलग 9 बॉल टाका. धावसंख्या झाली 25 काय नाव पुन्हा 2 बॉल 2 चौकर मारते तो आपको 501 रुपये का इनाम यहाँ पे लागू है. हर बॉल पे आप 1 चौकर मारे आपको 500 रुपये का इनाम. नीलेश पोटभरे युवा नेतृत्व हमारे साहब की तरफ से आपको 500 रुपये का इनाम यहाँ पे लागू है. निलेश दादा पोटभरे यांचं आगमन झालं. युवा नेतृत्व नक्कीच आपल्या विभागासाठी चांगलं काम करत असतात आणि त्यांची आगळी वगैरे एक प्राइज लावण्याची स्टाईल आहे. कालच्या दिवसामध्ये सलग 3 9 बॉल टाकले तर पारितोषिक होते. आजच्या दिवसामध्ये तशीच ऑफर असेल. निलेश दादा 3 9 बॉल टाका 1000 रुपये घेऊन जा. आगळी वेगळी एक ऑफर असेल.
कोणत्याही टुर्नामेंटमध्ये तुम्हाला अशी ऑफर ऐकायला भेटणार नाही. पण BKCL मध्ये हे असं वेगवेगळं नक्कीच ऐकायला भेटेल, कारण ही स्पर्धा त्यासाठी मोठी आहे. पुन्हा एकदा नकारात्मक पंचांनी प्रत्येक वाईटला नको टाकतील वाईट. 2 वाईट सलग सलग 2 वाईट टाकले तरी 501 रुपये लागू झालाय प्रल्हाद यांना. धावसंख्या झाली 33. 38 धावसंख्या झाल्यात. 3 षटकामागे धावसंख्या झाली ती 38. शेवटचं षटक असेल. चला स्पीडअप घ्या. जुबेदादा फुटबरे यांच्याकडून नक्कीच ऑफर असेल. कोणताही खेळाडूने जर चौकार मारले तुम्ही मला 500 रुपयाचे पारितोषिक भेटणार आहे. आणि गोलंदाजासाठी दादाने ऑफर केले. सलग तुम्ही 2 वाईट टाका 200 रुपये घेऊन जा. सलग तुम्ही 3 नो टाका 1000 रुपये घेऊन जा. 1 बाउंड्री सोडा 500 रुपये घेऊन जा. आगे वेगळी ऑफर. दीपक गोलंदाजीवर स्लोअर पद्धतीचा चेंडू. समोरचं क्रिकेट प्रशांतला स्ट्राईकवर आणणं गरजेचं आहे, कारण जेवढे चेंडू प्रशांत खेळेल तेवढं मला वाटतं BK स्पोर्ट्स प्लस मध्ये असणारे प्रशांतसाठी ऑफर असेल तिथे जाता यांच्याकडून प्रत्येक चेंडूवर 500 रुपयाचे पारितोषिक असेल प्रशांत दादा यांच्यासाठी. आक्रमण नक्कीच असणार आहे या चेंडूवर, नक्कीच आक्रमण असणार आहे. दीपकच्या गोलंदाजीवर आक्रमण असणार आहे. समजदारीचं क्रिकेट खेळावं लागेल. दीपकला आपला अनुभव पणाला लावावा लागेल. चेंडू टाकला होता चांगला पटका म्हणता येईल. 500 रुपये लागू झालेत का? झालेत लागू. प्रमोद दादा नाराज होऊ नका, आप निराश मत हो जाए. अभी तो बहुत मैच है. पुन्हा स्लोअर पद्धतीचा चेंडू बॉल जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल, पण 2 धावा आणि इथं खराब क्षेत्ररक्षण. नक्कीच 3 धावा भेटल्यात तिथे. धावसंख्या 3 ने भेट धावसंख्या पोहोचली ती 41. 41 धावा. स्ट्राईक्स प्रशांतने घेणं गरजेचं होतं. कुठेतरी चुकी झाली. फलंदाजाला आक्रमण करावे लागेल. प्रशांत दादासारखे खेळ खेळावे लागेल. पुन्हा एकदा नकारात्मक चेंडू म्हणता येईल का? पंचाने हात वर गेले तर आउट. बॉल काउंट होतोय. म्हटलं होतं ना मी, प्रशांतची चुकी झाली. कुठेतरी स्ट्राईक घेणं गरजेचं होतं, कारण जेवढे चेंडू प्रशांत खेळेल बॉल काउंट असेल. व्हाईटचा बॉल नक्कीच विकेट गेली तर काउंट असणार आहे. या मॅचचा नक्कीच या स्पर्धेचा नियम आहे. 4 चेंडू झालेत आतापर्यंत. स्लोअर पद्धतीचा चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच सत्याच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू असेल. शेवटचा षटक. 1 to go. पटकवला चेंडू. नक्कीच शेवटच्या चेंडूवर चांगला समाचार घेतला दीपक यांचा. धावसंख्या झाली ती जिंकण्यासाठी 48 धावांची आवश्यकता असेल. 48. मला वाटतं कालच्या दिवसापासूनचा आजचा हा सर्वात मोठा स्कोअर असेल. BK स्पोर्ट्सचा हा सर्वाधिक मोठा स्कोअर असेल नक्कीच या स्पर्धेचा आतापर्यंतचा. कालच्या दिवसापर्यंत बघितलं तर कालच्या दिवसामध्ये सर्व लो स्कोअरच्या मॅच होत होत्या, आणि आजच्या दिवसामध्ये बघितलं तर आपण चांगल्या प्रकारचे स्कोअर होत आहेत. युवा नेतृत्व रिंकू यादव साहेब, आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचे. रिंकू यादव साहेब, आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचे.
आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आलेल्या सर्व मान्यवरांचं, क्रिकेट रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. यानंतरचा होणारा सामना विरेश वारेस आणि विल्सन रॉयल दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेक करण्यासाठी व्यासपीठावर यायचे. टॉस का बॉक्सच्या इकडे यायचे. विल्सन रॉयल आणि विरेश वॉरियर्स आणि विल्सन रॉयल्स दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेक करण्यासाठी लवकरात लवकर यायचे. सुमितदा भोजे यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. क्रिकेट प्रेमी म्हणून नक्कीच त्यांच्याकडे बघितलं जातं. जरी हिल्टन पाड्यामध्ये राहत असेल तरी साहिल चाळकीची मॅच बघण्यासाठी सुमित भोजे आलेत. विरेश 11 आणि विल्सन रॉयल दोन्ही संघाच्या कर्णधारी तोडी द्यायचे. शेवटचा कॉल असेल आपल्याला. आपलं नाणेफेक केलं जाईल. थोडीशी घाई करायची. खूप सामने आपल्याला खेळवायचे. थोडंसं स्पीडअप घ्या. चला जाऊया सामन्यामध्ये. गोलंदाजी मार्गावर जर बघितलं तर प्रशांत मामा या नावाने ओळखले जातात. एक हैरोली दिघामधील नवी मुंबईमधील एक नावाजलेले गोलंदाज. कित्येक पुरस्कार त्यांच्या नावात. पहिला चेंडू थोडासा स्लोवर पद्धतीचा होता. सर्वपरीचं क्रिकेट सध्याच्या माध्यमातून डिफेन्स केलं. चांगल्या चेंडूला नक्की सन्मान करणं क्रिकेटमध्ये गरजेचं असतं. त्या स्वरूपाचं क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. स्ट्राईकवर बघितलं तर साहिल चाळके, एक साईडला प्रशांत मामा, दुसऱ्या साईडला बघितलं तर साहिल चाळके. सामना नक्कीच बघण्यासारखा असेल. टॉपच्या दिशेने पटकवण्याचा प्रयत्न होता. डिक्लेअर स्वरूपात पंचांनी घोषित क्षेत्रामध्ये डिक्लेअर केलाय. धावसंख्येत 1 निभार होतोय. धावसंख्येत पोहोचले ते 2 चेंडू मागे 2 धावा. विरेश 11 आपण नाणेफेक करण्यासाठी यायचंय. प्रशांतची आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिले. या षटकाला नक्कीच समतालीचं क्रिकेट खेळावं लागेल. बाबू खान यांच्याकडून नक्कीच प्रशांतसाठी ऑफर असेल. या ओव्हरमध्ये जर विकेट घेतली तर नक्कीच 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आपल्याला 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. बाबू खान यांच्याकडून नक्कीच प्रशांतसाठी प्रयत्न होता आणि बाद होतो. फलंदाज पारितोषिक लागू झाले प्रशांतला. स्लोअर पद्धतीचा चेंडू होता. प्रयत्न चांगला होता पण बाद होतो. तो सध्या प्रयत्न चांगला होता. प्रयत्न करणं गरजेचं होतं. धावसंख्या खूप आहे. फटकेबाजी करण्याची गरज होती. 4 चेंडूमध्ये धावसंख्या झाली ती 3. विरेश वारेस विनंती असेल कर्णधार नाणेफेकसाठी याचे. दीपक प्रयत्न होता. कुठेतरी बॅटची कडा घेतली होती. डिक्लेअर स्वरूपात पंचांनी दिलाय डिसिजन. धावसंख्येत 1 to go असेल. काय गोलंदाजी, चांगली गोलंदाजी केली. नक्कीच संघ मला खुश आहेत. जिथे दादा खुश आहे आणि खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल. तिथे झेल होती आणि एका षटकामध्ये धावसंख्या झाली ती 4. 5 धावा झाल्यात आतापर्यंत. अजूनही 3 षटकामध्ये मला वाटतं साहिल चाळकेला कुठेतरी स्ट्राईक होऊन येणं गरजेचं आहे. विल्सन रॉयल्सनी नाणेफेक जिंकले. त्यांचं पहिलं क्षेत्ररक्षण असेल. ही मॅच झाल्यानंतर आपण तरी क्षेत्ररक्षण लावायचंय. आपला स्क्वॉड तयार ठेवायचा आहे. 9 खेळाडूचा बॉलर्स नेम बॉलरचं नाव बॉलर्स नेम विशाल. गोलंदाजी मार्गवर जर बघितलं आलं तर विशाल पहिलं षटक टाकतोय. धावसंख्येत 1 निभर होते. धावसंख्येचं समीकरण पोहोचतंय 6 धावेवर.
साहिलला आक्रमण करावं लागेल. आता प्रयत्न करावा लागेल, ऍक्सिलरेटरवर पाय द्यावा लागेल. काय फटकावला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल तिथे. 2 धावा नक्कीच शेवट्या, 2 धावा नक्कीच घेतल्यात. आक्रमण करावं लागेल साहिलला. आपल्या संघाला जर कुठं पुढच्या उपांत्य फेरीमध्ये न्यायचं असेल तर नक्की साहिलला प्रयत्न करावा लागेल. हा चेंडू टाकला पायालगतचा, हा चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू टाकला होता विशालने. चांगली गोलंदाजी. विशाललाही नक्कीच वापर असेल. जर या चेंडूवर विकेट घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक जिथे जातं यांच्याकडे असेल. पुन्हा एकदा वाईट नकारात्मक चेंडू, धावसंख्येत पुन्हा एक भर होते. नक्कीच विशालसाठी वापर असेल. पुन्हा एकदा आणि बलंदाज बाद होतोय. नक्की पारितोषिक लागलंय विशालला. साहिलने कुठेतरी स्ट्राईक घेणं गरजेचं आहे. जेवढे चेंडू साहिल नक्कीच खेळपट्टीवर तेवढं संघासाठी फायदा असेल. साहिलने नक्कीच फलंदाजीशी कुठेतरी बोलणं गरजेचं आहे. त्याच्या दिशेने फटकवण्याचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी आणि तेवढीच चांगलं क्षेत्ररक्षण विशालच्या माध्यमातून. भीमकांती मित्रमंडळाच्या माध्यमातून नकारात्मक चेंडू, धावसंख्येत एक निभर होते. धावसंख्या पोहोचते होती 11. किती बॉल झाले? 5 चेंडू शेवटचा चेंडू असेल या षटकामधून. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली विशालने. पुन्हा एकदा फिरवण्याचा प्रयत्न होता, पंचांनी नकारात्मक चेंडू दिलाय. धावसंख्येत एक निभर, धावसंख्या पोहोचते ती 12. अजूनही एक चेंडू असेल, पंचांचा नियम अंतिम राहील. आणि पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. 2च मिनिटांमध्ये तुम्हाला डिसिजन करण्यात येईल. भीमक्रांती मित्रमंडळाच्या माध्यमातून नक्कीच ही BKCL स्पर्धा सातत्याने हे 3रं वर्ष आयोजनामध्ये कुठे कमी नाही. नाईट स्वरूपाची अँड्रम क्रिकेटची स्पर्धा. या स्पर्धेमध्ये 12 संघ दाखल झाले. 12 संघामधील दिघा ऐरोलीमधील 12 आयकॉन खेळाडू या स्पर्धेमध्ये सामील झालेत. आणि 12 खेळाडू जे आयकॉन म्हणून राहिले ते एक नावाजलेले हॅलो 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 बॉल डॉट होते. हॅलो. आणि 2 षटकांमध्ये धावसंख्या झाली ती 12. अजूनही एक षटक बाकी असेल. गोलंदाजी मार्कवर नक्कीच पद्दू हा एक आयकॉन खेळाडू. पहिला चेंडूवर साहिलने खणखणीत BKCL ब्रँडेड चौकार. साहिलच्या बॅटमधून पहिला चौकार या मॅच मधला. अशा प्रकारचे फलंदाजी करावी लागेल साहिलला आपल्या संघासाठी. BKCL जी ट्रॉफी जर हातामध्ये घ्यायला लागेल तर साहिलला बरसावं लागेल. साहिलला ॲक्सेलरेटरवर पाय द्यावा लागेल. अशा प्रकारची फलंदाजी करावी लागेल, आक्रमण करावे लागेल.
प्रेक्षकांसाठी नक्कीच खुशखबर असेल. जर तुम्ही डायरेक्ट कॅच घेतली बाउंड्री लाईनच्या बाहेर तर 200 रुपयाचं पारितोषिक असेल. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चौकार, स्लोअर पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता पण त्या पद्धतीचा साईलच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा चौकार आलाय. पहिल्या चेंडूवर चौकार घेतलाय, दुसऱ्या चेंडूवर चौकार घेतलाय, तिसरा चेंडू बघूया. अनुभव नक्कीच बदलाही आहे. पुन्हा नकारात्मक चेंडू न होता पंचांचा इरादा. कुठेतरी अनुभव पणावा लागेल पद्धतीला. दोन्ही अनुभव खेळाडू या चेंडूवर कोण कोणावर भारी पडते. पुन्हा त्या स्वरूपाचा चेंडू, 3 चौकार मारले साईलचा गेमनी. कालच्या दिवसापासून पहिली हॅट्रिक कुणाच्या नावावर असेल, BKCL या स्पर्धेची पण साईलचा गेच्या नावावर. एकदाच काय बघा साईलचा गेसाठी. सलग 3 बॉल 3 चौकार मारले साहिल सारखे आणि कुणाच्या विरुद्ध तर पद्दू सारख्या चांगल्या गोलंदाजाच्या विरुद्ध. धावसंख्या झाली 25. 25 धावा धावफलकावर झाले. अजून 3 चेंडू बाकी आहेत. साहिल सारखे फॉर्मात आहे, साहिल सारखे बरसतोय. टीम मिटिंग करू नका, विनंती असेल टीम मिटिंग करू नका. पंच स्कोरबोर्ड झालाय 25 धावा, 3 चेंडू 25 धावा. अजूनही 9 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता असेल. उरलेले अजून 3 चेंडू 3 चौकार मारले तर गणित वेगळं असेल. साईलला प्रयत्न करावा लागेल. काय चौकार मारलेत लगातार 3 बॉल 3 चेंडू चौकार मारले. पुन्हा एकदा प्रयत्न होता पण चांगला अनुभव पणावा लागलाय. अनुभव लावला पणाला. स्टाईलला स्ट्राईकवर आणणं गरजेचं आहे. 8 चेंडू 22 धावा, 8 चेंडू 22 धावा. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत या षटकामधील. पद्दू गोलंदाजी मार्कवर प्रयत्न होता फटकवण्याचा, डॉट केलाय. अजूनही 7 चेंडू 22 धावा. One to go. डॉट होतो. पुन्हा समजदारीचा क्रिकेट साहिलच्या माध्यमातून साई करू शकतो. 6 चेंडू मध्ये 22 धावा करण्याची नक्कीच कॅपॅसिटी दर्जा साहिलकडे आहे. आव्हान मोठं असेल साहिलला पण अवघडही नाही. प्रयत्न करावा लागेल. प्रयत्न केला तर नक्कीच यश भेटेल. प्रयत्न करावा लागेल. चला स्पीडअप घ्या, स्पीडअप घ्या. बॉलर नेम रोहित, गोलंदाजी मार्कवर रोहित. 6 चेंडू मध्ये बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतो रोहित. पहिला चेंडू फटकवलाय, फटकवलाय. पहिला चेंडू इरादे स्पष्ट केले. साहिल सारखेच्या बॅट मधून पुन्हा एकदा ब्रँडेड चौकार. रोहितने जर या बॉलवर विकेट घेतली साहिल सारखीची तर नक्की 100 रुपयाचं पारितोषिक असेल. JRJ यांच्याकडून नक्कीच 100 रुपयाचं पारितोषिक. हॅलो. अजूनही 4 चेंडू 16 धावा, 4 बॉल 4 चौकार. जर 4 बॉल 4 चौकार मारले तर साहिल यांना त्यांच्या संघ मालकाकडून 3000 रुपयाचं पारितोषिक असेल. पुन्हा एकदा टॅप स्वरूपात जवळजवळ मला वाटतं सामना आता BK स्पोर्ट कडे आलाय. संघ मालक खुश आहेत. जवळजवळ साहिलने कुठेतरी मॅच वेगळ्या वळणावर नेली होती. प्रयत्न पुन्हा एकदा चौकार.
चांगली फलंदाजी केली साहिलने. कालच्या दिवसामध्ये जर बघितलं तर स्कोर होत नव्हता. आजच्या दिवसामध्ये आपण दोन्ही मॅच मध्ये बघितलं तर स्कोर होतोय. पुन्हा एकदा त्या सर्वाचा फटका, पुन्हा एकदा चौकार. विल्सन आणि क्षेत्ररक्षण लावायचं तुरंत या मॅच नंतर. विल्सन रॉयल या संघाने त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. काय फलंदाजी केली साहिलने, पण नक्कीच कुठेतरी थोडासा प्रयत्न कमी पडला म्हणता येईल. नेक्स्ट मॅच मध्ये नक्कीच प्रयत्न आपण करा. पुन्हा एकदा साहिलच्या बॅटमध्ये चौकार येते. काय गेले साहिल चाळकेंनी, पण कुठेतरी कमी पडली खेळ. नेक्स्ट मॅच मध्ये नक्कीच तुम्हाला शुभेच्छा असेल. बीके स्पोर्ट्स आपलं अभिनंदन.